मित्रहो, सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड यशोगाथा या मालिकेमध्ये पुनश्च आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज तुमच्यासमोर मी ऋषिकेश तुकाराम उखरडे या विद्यार्थ्याला, या तरुणाला घेऊन आलो आहेत आणि त्याचीच यशोगाथा मी तुमच्यासमोर सांगणार आहे. परंतु ती यशोगाथा सांगण्याअगोदर मी त्याच्या त्या यशाबद्दल या ठिकाणी मनपूर्वक सत्कार करतो आणि नंतर त्याची यशोगाथा तुम्हाला या ठिकाणी मी ऐकवतो आहे. ऋषिकेश हा आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी 2017चा. 2017मध्ये तो इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला आणि आज त्याने UPSC अंतर्गत सांग ना तू जरा. तर माझं सिलेक्शन ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून झालेलं आहे. तर ही एक्झाम UPSCने कंडक्ट केलेली होती 2024मध्ये आणि अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर ESIC मेडिकल अँड कॉलेज हॉस्पिटल हैदराबाद इथं मी रुजू झालो. एवढं जरी समजलं नसेल तर UPSC ही हायेस्ट एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे भारतातली. त्याच्या अंतर्गत त्याने वर्ग 2ची जागा मिळवलेली आहे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. म्हणून तुझं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे, सत्कार आहे. आणि हे अब्राहम लिंकन नावाचं पुस्तक आहे. तर ऋषिकेशचं मनपूर्वक अभिनंदन आहे. मित्रांनो, सस्नेह नमस्कार. यशोगाथाच्या आजच्या या एपिसोडमध्ये मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. यशोगाथामध्ये आपण जे तरुण आहेत आणि जे तरुण स्वतःच्या क्षमतेवरती एखादी पोस्ट काढतात, एखादं यश मिळवितात, अशा तरुणांना मी आपल्या डॉक्टर संजय गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती आणत असते. आणि आज अशाच एका तरुणाला मी तुमच्यासमोर पाचारण करतो आहे. त्याचं नाव आहे ऋषिकेश तुकाराम उखरडे. ऋषिकेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बहुत बढिया. ऋषिकेशचा नुकताच मी सत्कार केलेला आहे. त्या सत्काराचा तो हक्कदार झालेला आहे. याचं कारण असं, भारतातली सर्वोच्च एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे ती आहे UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग. या केंद्रीय लोकसेवा आयोगानं कंडक्ट केलेल्या नर्सिंग ऑफिसर या क्लास 2, ज्याला ग्रुप B असं म्हणता येईल, ती परीक्षा ऋषिकेशनं या ठिकाणी क्वालिफाय केलेली आहेत आणि म्हणूनच तो आज या यशोगाथाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे. ऋषिकेश, खूप खूप धन्यवाद सर. गुड. मी अगोदर सांगण्यापूर्वी तुझा थोडक्यात परिचय देशील आणि ती जी एक्झाम झाली त्या एक्झामविषयी बोलशील. सर्वप्रथम सर आपले खूप धन्यवाद. तुम्ही या सत्कारास मला मान्य समजलं, याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझा थोडक्यात परिचय सुरू करतो. तर माझे नाव ऋषिकेश तुकाराम उखरडे. मी मूळचा पिशोर या गावचा रहिवासी असून माझं प्राथमिक शिक्षण जे 1ली ते 6वी आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शफीपूर इथे झालेलं. त्याच्यानंतर 7वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथूनच झालेलं. त्यानंतर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते BSc नर्सिंग हे एक महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज, जे की पुण्यातलं BJ मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल कॉलेज येथून कंप्लीट केलं. त्यानंतर आता सध्याच एक एक्झाम झालेली, त्याच्या थ्रू माझं नर्सिंग ऑफिसर ॲज अ सिलेक्शन होऊन मी ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हैदराबाद येथे रुजू झालो आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. तू सांगतोय की ESIC मेडिकल कॉलेज, हे ESIC नेमकं काय आहे जरा सांगशील? सर, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही एक इंडियातली एक बॉडी आहे जी की अंडर लेबर मिनिस्ट्री अँड एम्प्लॉयमेंट या अंडर येते. त्यांचे हॉस्पिटल्स असतात, जसं की एम्स हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर आपले स्टेट गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात, सेंट्रलमध्ये रेल्वेचे जे हॉस्पिटल्स असतात, तसंच ESICचे पण हॉस्पिटल्स असतात. ESI हे वेगळं असतं, जे की स्टेट गव्हर्नमेंट रन करतं, आणि ESIC जे असतं ते सेंट्रल गव्हर्नमेंट रन करतं. तर त्यासाठी जे नर्सिंग ऑफिसरसाठी एक्झाम झाली होती 2024मध्ये, ती UPSCने कंडक्ट केली होती. आता आमचं नशीब असं की जी फर्स्ट टाईम UPSCने कंडक्ट केली होती त्यात आम्ही ॲज अ फ्रेशर म्हणूनच लागलेलो. जस्ट 23ला पासआउट झालेलं, 24ला एक्झाम आलेली, 23च्या एंडला म्हणजेच डिसेंबरमध्ये पासआउट झालेलो. 24ला एक्झाम आली आणि ती एक्झाम देऊन आम्ही ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून तिथं सध्या कार्यरत आहोत. बढिया बढिया. तर आता तू क्लास 2ची म्हणजे वर्ग 2ची ही जागा पटकावलेली आहे नर्सिंग ऑफिसर. पण मित्रांनो, असं नाही की जेथे गेलो तेथे आपण यशस्वीच होत असतो. काही ठिकाणी ठोकरा लागत असतात, अपयश येतच असतं, परंतु ते अपयश आपण तात्पुरतं समजायचं असतं. असं काहीसं अपयश तुला आलं असं जाणवलं की नाही?
सर जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर तो एक पाथच असतो की तुम्हाला असे प्रत्येक जण असतो की त्याला तो खडतर मार्ग पार करूनच पुढे जायचं आहे. खूप क्वचित असतात की त्यांनी खूप कमी प्रयत्न केले आणि ते सक्सेसफुल झाले, असे पण असतात का. तर माझं म्हणणं तुमच्या या वाक्याबद्दल हे आहेत की प्रत्येक जणाला तो पाथ फॉलोच करायचा आहे. आणि जर ते म्हणतात ना की जर तुम्ही आता जर तुम्ही धक्के नाही खाल्ले तर पुढं जर ते भेटलं तर त्याचं महत्त्व नाही जाणवत. सो अगोदर जर तुम्ही प्रयत्न केलेत, अपयश आलंय, तर नंतरचं जे येणारं यश आहे ते यश तुमचं खूप चवदार असतं, मी माझ्या भाषेत तरी म्हणतो. बर, तू म्हणतो ते धक्के खायला पाहिजेत, म्हणजे खायलाच पाहिजे असे नाही, ठीक झाले तर. तुझ्या संदर्भातले ते धक्के सांग ना. हां, तर माझं 10वी नंतरचं जे एक म्हणजे पहिल्यापासूनच जी आवड होती ती मेडिकल फील्डमध्ये यायचं हे फिक्स होतं. त्याच्यानंतर मी 12वीपर्यंत संभाजीनगर येथे क्लासेस वगैरे केले. त्याच्यानंतर 12वीला पण नीट दिली. त्याच्यानंतर एक नाही त्यात झालं, नंतर परत अजून एक अटेम्प्ट केला, त्याच्यात पण यश नाही आलं. बट ते म्हणतात ना की गॉड्स प्लॅन इज ऑलवेज ग्रेट. तर आपण असं म्हणतो की ठीक आहे, आपण आपले 100% प्रयत्न देणं गरजेचे आहेत, पण त्याच्यानंतर जे जर नाही झालं तर मग ते त्याच्यातच अडकून न राहता पुढं काहीतरी एक मार्ग निवडणं हे पण गरजेचं आहे. तर मी त्याच्यानंतर MBBS साठी प्रयत्न केलेत पण नाही झालं. मग ॲट द सेम टाइम मला MBBS हे BMS आणि नर्सिंग नर्सिंग पण भेटत होतं, BMS पण भेटत होतं गव्हर्नमेंट. बट मी ट्राय केलं की BMS साठी 6 वर्ष जाणार आहेत. आणि सर एक मुद्दा बोलायचं झालं तर असं की सर्वसामान्य माणसाला जर प्रगतशील व्हायचंय किंवा कुठेतरी एक सक्सेसफुल व्हायचंय तर त्याच्यासाठी एक सोपा ऑप्शन म्हणता येईल की त्याला सरकारी किंवा शासकीय नोकरी असं म्हणता येईल, जी की आपण एक प्रत्येक जण बघतो. तो जरी सोपा असला बट तो मार्ग खूप कठीण आहे. अच्छा. सो एक माझं असं होतं की BMS नंतर नर्सिंग म्हणजे गव्हर्नमेंटसाठीच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत, बट ॲज अ नर्सिंग झाल्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज खूप होत्या. तर मग मी तो ऑप्शन चूज केला की आपल्याला गव्हर्नमेंट, कारण की एक सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जर पुढे जायचंय, आय मीन सक्सेसफुल खूप व्हायचंय, तर तो एक सोपा उपाय आहे. तर मग मी गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे म्हणून नर्सिंग चूज केलं. त्याच्यानंतर 4 वर्ष पुण्याला 2019 ते 2023 पर्यंत शिक्षण कंप्लीट केलं. त्याच्यानंतर 2023ला माझं जस्ट डिसेंबरच्या स्टार्टिंगला पास आउट झालेलो. त्याच्यानंतर 2024 मध्ये ॲड आलेली फेब्रुवारीमध्ये. मग खूप 6-7 महिने कंटिन्युअसली अभ्यास केला. त्याच्यानंतर जुलैमध्ये एक्झाम झाली. एक्झामचा रिझल्ट आला. आमचं असं होतं की ऑल इंडिया लेवलला कंडक्ट केलेली, त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 3 लाख फॉर्म्स आले होते. त्याच्यानंतर त्यांनी फक्त 3200 हे पुरं शॉर्टलिस्ट केले. अच्छा, ओके. त्याच्यानंतर आणि फर्स्ट टाइम घेतली होती तर यांनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, जे की डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म आपण असं म्हणतो, जो UPSC प्रत्येकाचं कंडक्ट करून घेते. तर ते त्यांनी कंडक्ट करून घेण्यासाठी सगळं जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा टाइम गेला. अच्छा. आणि नंतर एक फायनल सिलेक्शन लिस्ट आली ज्यात 1900 कॅन्डिडेट सिलेक्टेड होते. म्हणजे आता तू केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ESIC मेडिकल हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून तू आता रुजू झालेला आहेस. खरं तर याचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे, कारण यश जे मिळतंय तर ते यश महत्त्वाचं आहेच, परंतु घरचं जे बॅकग्राऊंड आहे, विशेषतः न्यूक्लिअर जी फॅमिली आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्याचे जे वडील आहेत कैलासवासी तुकाराम उखरडे मामा म्हणून परिचित आहेत, त्यांचं निधन कोणत्या वर्षी झालंय निधन? 2023 सर, ज्या वर्षी मी फायनल इयरला होतो. मग तेच सांगायचं की जे धक्के येतात ते एकदाच येतात, फक्त आपल्याला खचून नाही जायचं. 2023ला आणि एक्झाम पण 2023लाच झाली. म्हणजे माझं फायनल इयर होतं, मग फायनल इयरची एक्झाम तेव्हाच होते. बरं, म्हणजे त्यावेळेला हे झालं. मला वाटतं की काही दिवस आला तो फक्त आणि ताबडतोब तो रवाना झाला. आणि बऱ्याचशा जे आहेत तर गोष्टी आहेत त्या त्याने सहन केल्या, परंतु प्रत्येक असं म्हणतोय आपण काळ्याकुट्ट ढगाला एक पांढरी शुभ्र अशी किनार असते, ती किनार शोधावी लागते. तो जो काठ आहे, ब्राईट एज आहे, दॅट वी हॅव टू फाइंड इट आउट, वी हॅव टू लुक टुवर्ड्स इच अँड देन सॉल्व दॅट प्रॉब्लेम. तर तशा पद्धतीच्या समस्या त्याला आलेल्या आहेत आणि त्या समस्या त्याने सोडवलेल्या आहेत. मामा असते तर काय वाटलं असतं? सर, आपण किती पण मोठं व्हा, कुठं पण जावा, पण एक जी जाणीव असते की आपले आई वडील पाहिजे. सध्या तर आई आहे, बाकी कुटुंब पण आहे, भाऊ बहीण सगळे आहेत, बट जी वडिलांची कमी आहे ती भरून नाही निघत आहे. अगदी. आता आज मी स्वतःला खूप, म्हणजे असं नाही म्हणते की मी खूप वरती गेलो, बट आज ज्या पोझिशनला आहे सगळं काही आहे, बट एक वडिलांची जी थाप आहे पाठीवरची ती आज मिळत नाही. तर त्याच्यासाठी खूप
पण ते असं आहे की ते मिळू पण शकत नाही, बट त्याचे खूप मिस होत आहे आज की ते गोष्टी भेटत नाही आहे म्हणून. तर त्यांची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवते सर. नाही ठीक आहे, ते जाणवत असते, परंतु आतून जो आवाज आहे तो आवाज मला कदाचित असं सांगतोय की वर जेथे कुठे असेल त्यांचा आत्मा शांततेत असेल, समाधानात असेल आणि एक प्राऊड फील त्या ठिकाणी त्यांना झालेलं असेल, अशा प्रकारची खात्री मला या ठिकाणी आहे. तुझी ती जी एक्झाम आहेत त्या एक्झामला मेडिकल फील्डमध्ये आणि त्यातल्या त्यात नर्सिंग फील्डमध्ये जे मुलं मुली जाणार आहेत त्यांना काय सांगशील तू? त्यांच्यासाठीचा मार्ग काय असेल? नर्सिंग फील्डमध्ये जर कोणी येत असेल तर मी त्याला हेच सांगेल की तुमचं जे 4 वर्षाचं जे ग्रॅज्युएशन आहे ते व्यवस्थित करा. बेसिक गोष्टी ज्या असतात त्या बेसिक गोष्टी म्हणजे एक व्यवस्थित ज्या आहेत त्या शिकून घ्या, कारण की त्याच गोष्टी पुढे विचारल्या जातात. त्याच्यानंतर तुमचं 4th इयर नंतर जर डिग्री असेल तर 4 वर्ष असतं. जर तुमचं डिप्लोमा असेल नर्सिंगमधलं तर 3 वर्षाचा असतो. तर त्याच्यासोबत तुमची इंटर्नशिप होते. इंटर्नशिपच्या अगोदरच मी म्हणेल की तुम्ही तयारीला लागून जायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या, कारण खूप सारे आता असं आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येत आहेत, जसं की एम्स हॉस्पिटल असतात, ESIC असतात, RRB असतात. याच्यासाठी तयारीला लागून जायचं. बेसिक जे गोष्टी आहेत त्या क्लिअर ठेवायच्या आणि त्याच्यासोबत रोज जे एक 6-7 घंट्याचा म्हणा किंवा मिनिमम 4 घंट्याचा जो अभ्यास आहे तो केला पाहिजे. आम्ही पण केला होता, त्याच्यामुळेच ह्या गोष्टी एक शक्य होतात. आणि जो तुम्ही करतायत ते फक्त असं नाही की एक रुटीनली करतायत म्हणून, हार्डवर्कसोबत स्मार्टवर्क पण तेवढंच गरजेचं आहे. गुड. आता UPSC ही एक्झाम कंडक्ट करते नर्सिंग ऑफिसरची. वर्षातून किती वेळा कंडक्ट होते? सर ते लकीली असं झाले की आमची बॅच ही फर्स्ट टाईम UPSCने कंडक्ट केलेली, म्हणजे 2024ची जी एक्झाम होती फर्स्ट टाईम कंडक्ट केली. त्याच्यानंतर त्या एक्झामला त्यांनी रिझल्ट लागेपर्यंत खूप वेळ गेला. नंतर UPSCने असं सांगितलं की नर्सिंग ऑफिसरच्या जे एक्झाम आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या एम्स ही बॉडी कंडक्ट करेल, जी की ऑल इंडिया लेवलला ती पण कंडक्ट करते. त्याला नॉर्सेट थ्रू घेतात. तर नॉर्सेट मीन्स नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कम इलिजिबिलिटी टेस्ट. तर त्याच्या थ्रू मग सगळ्या नर्सिंग ऑफिसरची एक्झाम होतात. तर आमची ही एकमेव बॅच होती जी UPSCने कंडक्ट केली. फर्स्ट अँड लास्ट. हां, असं म्हणता येईल. बरं. आता एम्सनं जरी कंडक्ट केली तरी मार्क्स, क्रायटेरिया, सिलेबस हा काही चेंज होणार नाही. त्याविषयी काय सांगशील? किती मार्क्स असतात, सिलेबस काय? एम्स जी कंडक्ट करते एक्झाम, तर एम्सचा पॅटर्न एक प्रत्येक 2 वर्षाला तो चेंज होत असतो. तर एम्स कंडक्ट करते वर्षातून 2दा होते. एक फेबमध्ये फॉर्म निघतात, एप्रिलमध्ये कंडक्ट होते आणि दुसरी सप्टेंबरमध्ये कंडक्ट होते, इयरली 2 टाइम्स. आणि एम्सचा जो पॅटर्न असा आहे की ते प्री कंडक्ट करतात, म्हणजे एक फर्स्ट टाइम प्री होती, त्याच्यानंतर सेकंड टाइम 15 दिवसाने मेन्स कंडक्ट होती, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते. तर प्रीसाठीचं जे असतं त्यांचे सेक्शन असतात, म्हणजे 100 मार्क्सचा 100 क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये 20-20चे 5 सेक्शन्स असतात. आणि सेम तसंच असतं मेन्सला, बट मेन्सला 160 क्वेश्चन्स असतात सर, आणि 40 क्वेश्चनचे सेक्शन्स असतात. अच्छा, ठीक आहे. ऋषी हा माझ्या महात्मा ज्योतिबा फुले आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी राहिलेला आहे. 2017ला तो इयत्ता 12वी आमच्या महाविद्यालयातून सायन्स शाखेतून उत्तीर्ण झालेला आहे. ऋषी, मला आठवतं जेव्हा आपण मेरिटोरियस स्टुडंट्सच फेलिसिटेशन सेरेमनी, गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, तेव्हा तुझा पण सत्कार केला होता. कशाबद्दल केला होता सांग? सर ॲक्च्युली ती माझ्यासाठी पण खूप म्हणजे लकीली बात होती की आमचं जे महाविद्यालय होतं तिथं आतापर्यंत आमच्या बॅचपर्यंत जे सर्वात इंग्लिशमध्ये जो सगळ्यात जास्त मार्क होते ते नशिबाने मला मिळाले होते. बट त्यात सांगायचं मला म्हणजे एक हे सर की त्यात पण माझे जे 89 आउट ऑफ 100 मार्क्स मिळाले होते. आणि सरांनी त्याबद्दल माझं स्वतः, कारण सर स्वतः इंग्लिशचे एक आमच्या याच्यामध्ये प्रोफेसर, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात, तर सरांनी स्वतः मला इन्फॉर्म केलं होतं की तू माझ्या कॉलेजमध्ये फर्स्ट आला आहे, माझ्या विषयात आतापर्यंत एवढे मार्क कोणीच नाही घेतलेले, म्हणून त्यांनी फॅसिलिटेशन केलं होतं. पुन्हा त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. आम्ही सर्वच विषयाचे शिक्षक ज्या त्या विषयामध्ये सर्वप्रथम येतो त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवत असतो आणि घाटमाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनंही भरघोस अशा पद्धतीचे बक्षिसं आम्ही त्या गुणवंतांना देत असतो. त्याच्यामध्ये ऋषीचं हे एक विशेष मार्क्स मिळाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार आम्ही त्या ठिकाणी केला होता. आणि विशेष म्हणजे त्याने इंग्रजीचे जो पेपर ज्या पद्धतीनं सोडवायला पाहिजे, की म्हणजे कसं आहे, इंग्लिश शिकायचं किंवा कोणतीही भाषा शिकायची म्हणजे LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग ही 4 कौशल्य आत्मसात करायची. आणि ही जर 4 कौशल्य असेल, आकलन असेल आणि पेपर रायटिंग कशी करायची ती जर सिस्टम माहीत असेल तर चांगले गुण मिळू शकतात. तर ह्या माझ्या समाजाला
ऋषीच्या प्रयत्नाने आणि त्या गुणांनी अधोरेखित केलं होतं. तर आणखी तुझा फ्युचर प्लॅन जो आहे, आता तू क्लास 2 झाला, पगारपाणी झाला नाही ना अजून? हां, नाही अजून सर. त्या गोष्टीला वेळ घेतात. असं नाही, की ठीक आहे, हरकत नाही. अजून किती दिवस झाले जॉईन होऊन? सर 1.5 मंथ तरी सध्या झालाय. मी ओके. हां. तर ते होणारच आहे. तर सध्या तू हैदराबादला आहेस. येस सर. हैदराबाद विच इज नोन ॲज द कॅपिटल ऑफ तेलंगणा, फॉर्मरली आंध्र प्रदेश. तर हैदराबाद हे एक मोठं मेट्रोपॉलिटन आहे. तेथे तू त्या ठिकाणी कार्यरत आहे. मग तेथेच थांबशील, हयातभर नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करायचं आहे की आणखी पुढचे काही प्लॅन्स आहेत, सांगशील? सध्या तरी आता आमचा प्रोबेशन पिरियड कंप्लीट होईपर्यंत तिथेच थांबावं लागतं. त्याच्यानंतर मग डिपार्टमेंटल ट्रान्सफर होत असतात. बट स्टील जर बेटर ऑपॉर्च्युनिटीज आली तर मी प्रयत्न करणारच. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो सर, तुम्ही एक गुरु आहात म्हणून, की दिस इज जस्ट स्टार्ट. बाकी याच्यापेक्षा मी जास्त पुढचं बोलणार नाही. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल. अभी तो पार्टी सुरू हुई है, अशा पद्धतीनं. दिस इज ऑट जस्ट द बिगिनिंग. यू हॅव टू सी द इंटरवल अँड देन गो टुवर्ड्स द एंड. तर मलाही खात्री आहे की खरं काय असतं, यश म्हणजे एकदा मिळवलं आणि मग थांबलो तेथे, त्याला यश म्हणत नाहीत. म्हणजे असं जर झालं की एखादी मोठं सक्सेस मिळालं आणि तेथे जर थांबलो आपण, तर कदाचित असं होऊ शकतं की आदर मे कॉल इट जस्ट ॲन ॲक्सिडेंट. तर हा ॲक्सिडेंट नाही, हे पुन्हा पुन्हा यश म्हणजे कोणी कितीही मोठा असला, कितीही मोठं पद, पंतप्रधान पद एकदा मिळवलं आणि गेला, तसं नसतं ते. त्याला पुन्हा मिळवावं असं वाटतं, किंवा ते मिळवल्यानंतर त्यांना पुन्हा वेगवेगळे विक्रम त्या ठिकाणी नोंदवावेसे वाटतात. त्याच्यासाठी ते कार्यरत असतात. तशा पद्धतीचं यश असतं आणि तसं यश हा ऋषी निश्चितच मिळवेल अशी मला खात्री आहे. जी मुलं अभ्यास करतात ना, आता शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये आहेस, हो सर. त्यांना तुला 2 गोष्टी सांगण्याचा अधिकार तू प्राप्त करून घेतलेला आहे. ओके सर. तर काय 2 गोष्टी त्यांना तू सांगशील? सर प्रथम तर मी हेच म्हणेल की तुम्हाला एक तुमचं ध्येय ठरवायचं आहे. ध्येय ठरवल्यानंतर एक ती जिद्द पाहिजे की मला करायचंच आहे. मी स्वतः पण ह्या गोष्टी फॉलो केल्या आहेत. मी 2च गोष्टी सांगेल सर, की तुमचं व्हाय हे क्लिअर पाहिजे की मला का करायचं आहे. जेव्हा तुमचं व्हाय क्लिअर असतं सर, ते हाऊ कसं हे ॲटोमॅटिकली तुम्हाला कळतं. सो व्हाय हे क्लिअर ठेवा, गोल क्लिअर ठेवा आणि कन्सिस्टंटली तुमचा एक स्वतःचा प्रामाणिक की जो तुमचा परिश्रम आहे ते ठेवलं तर देव पण साक्ष देऊन तुम्हाला यश देतो. सो जे करताय ते प्रामाणिकपणे करा आणि एक जिद्दीने करा की मला करायचंच आहे आणि मी करून दाखवणारच. माझं पण असं होतं की मी शेवटपर्यंत फॅमिलीशिवाय हे कोणाला सांगितलं नाही, बट जेव्हा केलं त्याच्यानंतर सर्वांना सांगितलं. म्हणजे व्हाय, म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे, तर वाय यू वॉन्ट टू डू दॅट पर्टिक्युलर थिंग, वाय डू वॉन्ट टू बॅक दॅट पोझिशन, वाय अँड हाऊ विल टेल यू द सिस्टम टू गो टुवर्ड्स दॅट गोल. त्याच्यानंतर तू आणखी एक महत्त्वाचा शब्द काढला, कन्सिस्टंटली. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ सक्सेस. म्हणजे यश आणि अपयश याच्यातला फरक मी कन्सिस्टन्सीनं डिफरन्शिएट म्हणू शकतो सर, आणि ते होतच सुद्धा. तर याच्यामध्ये काय हुशार किंवा प्रयत्न करणारे नसतात असं नाही, असतात, पण कन्सिस्टन्सी मॅटर करते. म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं जे म्हणतात बघा, त्या विन्स द रेसला काय, तर तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये आहेत. आणि जे अपार मेहनत घेतात, नियमितपणे मेहनत घेतात, त्याच्यामध्ये सातत्य टिकवितात, अशांवरती यश हे मोहिनी घालत असतं, त्याला गवसणी घालत असतं, त्याला कवटाळत असतं. तुला यशाने कवटाळत कसं वाटतं तुला? सध्या तर आता खूप समाधान आहेत सर की मी या लेवलपर्यंत, कारण की मेहनत केली होती. मेहनत केल्यानंतर थोडा वेळ लागला, कारण की प्रोसेस लेंदी होती, बट स्टील ॲट द एंड काहीतरी भेटलं, त्या पोझिशनला आलो. तर आता समाधानी आहेत. बट ॲट द सेम टाईम जी जबाबदारीची जाणीव होते की फील्डमध्ये आल्यानंतर, ती पण आता एक जाणीव आहेत की बाबा आता आपण जबाबदार त्या गोष्टीला, त्या पोस्टसाठी जी जबाबदारी आहात त्या आपल्याला आता सर्व परिपूर्णपणे पार पाडायच्या आहेत. सो ॲट द सेम टाईम रिस्पॉन्सिबल पर्सन ऑल्सो अँड हॅपीएस्ट वन ऑल्सो. आता तू यू हॅव वर्कड जस्ट फॉर 1.5 months देअर ॲट ESIC हॉस्पिटल हैदराबाद. येस सर. ॲक्च्युली व्हॉट वर्क डिड यू एक्झॅक्टली डू देअर? So first of all, when as a nursing officer, you have to just
whatever the doctor prescribe the treatment modalities. So for that you have to follow that treatment modalities to the patient. I see. So after that you have to reassess the patient that what effective that treatment modality is. Oh, I think. Yes. So after that You have to work as a supervisor for the patients directly. yes, we have to administer any medicines also Acha. like that. But if they in some cases if you don't administer it, you have to watch it also that what the effectiveness is, does it have any side effects, does it having any positive effect in patient. Medical supervision, in short. Medical supervisions are also there, patient work also, like patient care also there basically. What was I initially thinking? I was initially thinking that you have to just supervise the work of nurses and brothers. I was thinking that in that sense you are a nursing officer, but that is not just the limitation. Yes, no. This thing is also there included in your job, that you have to supervise the works of nurses and brothers. Am I right? But no sir, like whatever I said, you have to work along with patients also. When we are junior, no, means when I am nursing officer, then I have to work along with patients also. But when I will become SNO, then you have to don't only have the what is senior nursing officer. Then as a senior nursing officer, you will just supervise the patient and the whatever the junior nursing officer is doing. And after that you only have the documentation work. As a nursing officer, you also have to do a documentation work also, like patient assessment. And as our hospital is NABH, so there are various protocols that has to be followed. So SNO is there. SNO, that is senior nursing officer. Is it class 1 post? And yes. Then by promotion you can become SNO. Like in AIMS hospital, RRB, like AIMS hospital, they conduct exam for SNOs. But in our ESIC, they only you can get a SNO by promotion. And how many years will it depends, but sometimes on our performance? Not performance basis, but if it is exam conducted by all India now, as there is vacancy of SNO, someone is going to retire, then you have to then. And now the ESIC is taking major initiative to open hospitals, like to providing basic healthcare to peoples. So as in our Chhatrapati Sambhajinagar, the 200-bedded hospital has sanctioned recently. Then how many SNO will work there? In our hospital, there's actually no. If 200-bed hospital is going to open here in Chhatrapati Sambhajinagar, then how many senior nursing officer will be there? It depends, sir, that if your department has that whatever requirement that your department has. But if in some scenarios that all departments are there, then you need to follow the whatever the NABH protocol is. According to that, whatever patients are, according that you will have staff. It means that you are going to back that post SNO very soon, in a couple of years. In couple of years or many more, like 2 digit. 10 years or 12 years? Not like that, only for 3 or 4 years. You will get it by promotion. No need to give any examination. But before that, I hope you will continue your study. Yes, sir. You have to continue, because just I mentioned that consistency is the key to success. And that consistency should be there in any profession. CPD is one of the term, that is continuous professional development. Whatever may be your profession, whatever may be your job, whatever may be your service, if you are following the path of continuous professional development, you will get good rank, super rank in your field. And that is what I expect from you. Yes, sir. Do you want to give any farewell message, or should we wind up? Okay. Just give farewell message to the audience. Audience. Okay. So I will. You can use Marathi also if you want, so that all will understand it. Okay. सो माझं सांगणं हेच राहील की जर जे कोणी आपले श्रोते आहात, जर विद्यार्थी लोक कोणी बघत आहात, तर हेच सांगणं राहील की जे करतायत ते व्यवस्थित करा. एक स्वतःच्या म्हणजे बर्डन दिल्यापेक्षा स्वतःची इच्छेने करा, जेणेकरून तुम्हाला पण त्यात ते म्हणतात ना मजा येईल, आणि मजा आल्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित इझिली अचीव कराल. सेकंड थिंग, जर दुसरे कोणी म्हणजे एक पालक वगैरे कोणी असेल तर मी त्यांना हे सांगेल की
स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही तिचा इंटरेस्ट काय हे जाणून त्या गोष्टी तुम्ही तिला फॉलो करायला सांगा की तिचे ड्रीम्स काय, त्याच्यानंतरच पुढचे पाथ क्लिअर करा. चलो थँक्यू. ओके सर. चांगला सल्ला देतोस तू. तुमचीच आणि तो सल्ला देण्याचा अधिकार त्याने प्राप्त केलेला आहे. ती पोझिशन असते, ती पोझिशन मिळवली की बरोबर सल्ला देण्याच्या टोनमध्ये आणि पोझिशनमध्ये तो व्यक्ती येत असतो. ऋषी, आज तू त्या पोझिशनमध्ये गेलास. पुनश्च एकदा तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या यशासाठी महात्मा फुले परिवारातर्फे तुला मंगलमय शुभेच्छा. थँक्यू सर. ऑल द थँक्यू सो बेस्ट. मच.